लोककलावंतांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. सरकारच्या निषेधार्थ लोककलांचे सादरीकरण. नाशिक प्रतिनिधी महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलावंतांचे संरक्षण, संवर्धन आणि त्यांच्या आर्थिक सामाजिक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र मातंगमांग समाज सामाजिक संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने सोमवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध लोककलावंतांनी सरकारच्या निषेधार्थ आपल्या पारंपरिक कला सादर करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. आंदोलनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर करण्यात आले. निवेदनात राज्यातील लोककलावंतांचे सर्वेक्षण करून अधिकृत नोंदणी करणे, कार्यक्रम वाटपात पारदर्शकता आणणे, नोंदणीकृत कलाकारांना नियमित संधी उपलब्ध करून देणे, किमान 10,000 रुपये मासिक मानधन, लोककलावंत पेन्शन योजना सुरू करणे, तसेच सामाजिक सुरक्षा व आर्थिक सहाय्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान तमाशा, लावणी, गोंधळ, वासुदेव, भारूड आदी पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. लोककलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध नोंदवत लोककला वाचवा, लोककलावंत वाचवा अशी जोरदार घोषणाबाजी केली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपणारे हजारो लोककलावंत आज आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहेत. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन लोककलावंतांना न्याय द्यावा, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नंदा पुणेकर, नंदा गोरे, अंजली नाशिककर, राधाबाई नाशिककर, पल्लवी नाशिककर, बंडू कदम, हिरामण वाघ, दगडू सांबरे, रामदास आवारी, मुरलीधर कडबाने, माजी कडबाने, दिनकर घोरपडे, तानाजी जगताप, बंडू भाले, सोमनाथ कोरडे, दादाराव घाटे, अनाजी कातोरे व सुनीता लचके यांच्यासह मोठ्या संख्येने लोककलावंत सहभागी झाले होते. आज खऱ्या अर्थानं लोप पावत चाललेल्या लोककलावंतांची आज आम्ही लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन केलं. याचा उद्देश असा आहे की कोणाच्या विरोधात नाही, तर सरकारचं लक्ष या लोककलावंतांकडं आलं पाहिजे. पावसाळी अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री, राज्याचे लाडके मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब हे सर्वजण तळागाळातील उपेक्षितांसाठी काम करत असतात, परंतु सांस्कृतिक संचालनाच्या वतीने या लोककलावंतांकडे दुर्लक्ष झालेल्याचं दिसून येतं. खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून आम्ही मागण्या करत आहोत की या लोककलावंतांना न्याय मिळाला पाहिजे, परंतु लोककलावंतांना अजिबात न्याय मिळत नाही. नाटक सिनेमाला न्याय मिळाला,
काही लोकांची मक्तेदारी तयार झाली त्या सांस्कृतिक संचालनामध्ये. पण सांस्कृतिक संचालनाच्या प्रशासन विभागाने त्यांचा कार्यभार सुधारावा आणि या तळागाळातील उपेक्षित शोषित गरीब कलावंतांना न्याय द्यावा. यांना प्रोग्रामसुद्धा मिळत नाही. नाशिकमधल्या कलावंतांना सांस्कृतिक संचालनाचे कार्यक्रमसुद्धा माहीत होत नाही. काल 29-30 तारखेला सांस्कृतिक संचालनाच्या वतीने कोणीतरी कार्यक्रम अरेंज केला नाशिकमध्ये पंचवटी महाविद्यालयामध्ये. लोप पावत चाललेल्या असलेल्या लोककलावंतांची कार्यशाळा. आता इथं बघा 200-400 कलावंत बसले. या कलावंतांना माहीतसुद्धा नाही की कार्यशाळा कोणी भरवली, कशासाठी भरवली आणि काय चाललं हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. ज्याची त्याची माणसं तोंड पाहून घेतली जातात. पुरस्काराच्या वेळेससुद्धा तोंड पाहून कार्यक्रम केले जातात. सांस्कृतिक मंत्र्यांना आमची नम्र विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कमिटी नेमताना, पॅकेज कमिटी नेमताना हे तळागाळातील नाशिकमधल्या कलावंतांना संधी द्या आणि त्याचबरोबर पुरस्कार कमिटीवर सुद्धा तळागाळातील आमचे नवीन समितीचे सदस्य घ्या. तळागाळामध्ये खूप कलावंत आहेत. पोटाला चिमटा घेऊन एकाला सादर करतात आणि त्यांची कला चोरून बाकीचे लोक कोट्याधीश झालेत आणि आज हे बिचारे आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत राहिले. त्यांना राहायला घरसुद्धा नाही, स्वतःचं घर नाही. आता या राधाबाई नाशिककर आहेत, नंदा पुणेकर आहेत, अंजली नाशिककर, यांना घर नाही. घर अख्खा महाराष्ट्र पिंजला यांना राहायला घर नाही. म्हणजे आता ह्या व्यथा मांडायच्या तरी कुठे? आणि इथे हे सगळे कलावंत बसलेत. आदिवासी पाड्यातले कलावंत आहेत, काही आमचे तमाशातले कलावंत आहेत, लोककलावंत आहेत, गोपी आहेत, पिंगळा आहेत. या कलावंतांनी मागणी कोणाकडे करायची? अतिशय शोकांतिका आहे. म्हणून शासनाचं लक्ष वेधण्याकरिता आज आम्ही हे लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन केलेलं आहे की सरकारने लक्ष द्यावं, मायबाप सरकारने लक्ष द्यावं. मायबाप सरकारने तातडीने बैठक लावा आणि नाशिकचे जेवढे कलावंत आहेत त्यांच्याबरोबर मिटिंग घ्या. आणि या सगळ्या महाराष्ट्रातील अशीच परिस्थिती आहे. तळागाळातील उपेक्षित महाराष्ट्रातली कलावंत हा अतिशय मागासलेल्या अवस्थेत आहेत. त्यांच्या मुलांचं शिक्षण नाही, फार मोठं दुःख आहे आणि अनेक मागण्या आहेत आमच्या. आता 5,000 मागणी आहे. 5,000चं मानधन दिलं जातं, ते पुरत नाही, ते 10,000 करावं. त्याचबरोबर प्रत्येक कलावंतांना सांस्कृतिक संचालनाच्या मार्फत ओळखपत्र मिळालं पाहिजे. ओळखपत्र, सरकारी ओळखपत्र, आणि त्यांची माहिती संकलित करा. काय होतंय, हे कलावंत निराधार वाऱ्यावर झालेले आहेत. यांचं मायबाप सरकारने राजाश्रय दिला पाहिजे आणि तो राजाश्रय मिळतो त्या मक्तेदारी केलेल्या कलावंतांना मिळतोय. त्याच कलावंतांना पॅकेज, त्याच कलावंतांना सगळं काही मिळतं. परदेश दौरे, देशाचे दौरे. आणि ह्या कलावंतांनी काय उपासमारी करायची का? तर सगळं यांच्याकडे सांस्कृतिक संचालन लक्ष घालावं. यासाठी सांस्कृतिक मंत्री महोदय जे आहेत आपले आशिष शेलार साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, या दोन्ही मंत्र्यांनी मायबाप सरकारने लक्ष घालावे यासाठी आम्ही लाक्षणिक उपोषण केलं आहे. संजय हिरे, DNA महाराष्ट्र, नाशिक.